नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे @निपुण मनोहर, यावर आपण रिसेंटली सीसॅटसाठी एक पेड बॅच चालू केलेली आहे. टेलिग्राम व्हॉइस चॅटच्या माध्यमातून ते लेक्चर आपण घेणार आहोत. तर टेलिग्राम ID आहे निपुण मनोहर आणि टेलिग्राम चॅनलचं नाव आहे निपुण मनोहर चॅनल. ठीक आहे. सो तुम्ही टेलिग्रामवर जाऊन चेक करू शकता. सो 19 जूनची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा लक्षात घेता आपण ही बॅच आत्ताच का चालू केलेली, कारण या बॅचमध्ये जे काही आपण टिप्स, ट्रिक्स आणि लॉजिक्स आपण सीसॅटसाठी सांगणार आहोत ती तुमच्या प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट होणं फार आवश्यक आहे. त्यासाठी जर तुम्ही हे ज्या काही गोष्टी आपण या बॅचमध्ये डिस्कस करणार आहोत तुम्ही आतापासून इम्प्लिमेंट करायला गेलं, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये ह्या गोष्टी आल्या तर इझिली तुमच्या नियर अबाउट 4 महिन्यामध्ये सीसॅट ह्या विषयावर चांगली कमांड येईल आणि नक्कीच या विषयामध्ये तुमचा चांगला स्कोर येण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. बॅचविषयी अजून डिटेल आपण या व्हिडिओच्या एंडला बघणार आहोत. तत्पूर्वी आपण या बॅचचं हे डेमो लेक्चर आहे, तर ते डेमो लेक्चर आपण बघून घेऊया. ठीक आहे. बघा, 2020ला हा एक पॅसेज आलेला होता नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा. ठीक आहे. तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा हा पॅसेज जर बघितला तर हा पॅसेज हा वाचताना भाषा थोडीशी अवघड वाटू शकते, पॅसेज लेंदी वाटू शकतो. परंतु हा पॅसेज आपण जी कन्व्हेन्शनल मेथड आहे, काही लोक पॅसेज वाचून प्रश्न सॉल्व करतात, काही लोक प्रश्न वाचून पॅसेज सॉल्व करतात, त्याही मेथडने सॉल्व करू शकतो. आणि हा पॅसेज आपण जर योग्य अप्रोच असेल तर हा पॅसेज आपण न बघताही सॉल्व करू शकतो. ठीक आहे. या अशा प्रकारच्या बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स आणि लॉजिक आपण या बॅचमध्ये डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये मग इंग्लिश किंवा सायन्सचे जे पॅसेजेस असतात बरेच विद्यार्थी सोडून देतात. ठीक आहे. ते पॅसेज कसे अटेम्प्ट करायचे किंवा GSचं नॉलेज वापरायचे पण कुठे वापरायचे किंवा केव्हा वापरायचे. ठीक आहे. 50-50% क्वेश्चन असतील तर ते योग्य उत्तरापर्यंत कसे पोहोचायचे. तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आपण ह्या बॅचमध्ये डिस्कस करणार आहोत. बघूया हा पॅसेज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा. सर्वप्रथम कन्व्हेन्शनल मेथडनुसार कसं सॉल्व करू शकतो, तर लेटेस्ट पॅटर्ननुसार सध्याचे जे पॅसेज येत आहेत. ठीक आहे. सो या सध्याच्या ज्या पॅसेजेस आहेत त्यामध्ये सर्वसामान्यपणे जर आपण रिव्हर्स अप्रोच वापरला, ज्यामध्ये पहिले प्रश्न वाचणे त्यानंतर मग पॅसेजवर येणे. ठीक आहे. तर त्या मेथडचा या सध्याच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तर हा पॅसेज जर मला सॉल्व करायचा असला, नॉन प्रोबॅबिलिटी थोडं सायंटिफिक वाटते. ठीक आहे. थोडंसं अवघड वाटते, तर जे सायंटिफिक असतात. ठीक आहे. तर असे पॅसेजेस आपण सर्वसामान्यपणे इंग्लिशमध्ये सॉल्व करणं अपेक्षित असतात, कारण हे ट्रान्सलेटेड पॅसेज असतात मराठीमध्ये. सो त्यामुळे जी मराठीची भाषा थोडीशी अवघड होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे आपण इंग्लिशमध्ये पॅसेज वाचला तर जरा थोडं सोयीस्कर राहील. तर पहिले कन्व्हेन्शनल मेथड सांगतो तुला, नंतर मग न बघताही आपण हे पॅसेज कसा अटेम्प्ट करता येईल तेही आपण बघूया. ठीक आहे. सेंट्रल आयडिया विचारले पहिल्या प्रश्नामध्ये. बघा, सेंट्रल आयडिया, अनुमान, निष्कर्ष या प्रकारचे प्रश्न सगळे शेवटी अटेम्प्ट करायचे. ते का शेवटी अटेम्प्ट करायचे, कारण की एक प्रश्न वाचल्यानंतर किंवा मग प्रश्न वाचता वाचता आपण पॅसेजही वाचत असतो. ठीक आहे. किंवा पॅसेज पण सुरुवातीला पॅसेज पूर्ण वाचला किंवा काही प्रश्न अटेम्प्ट केलेले त्या दरम्यानही आपण पॅसेजमध्ये बघत असतो. त्या दरम्यान आपली एक चांगली अंडरस्टँडिंग डेव्हलप होत असते. त्याच्या माध्यमातून आपण हे ज्या प्रश्नाला जर सेंट्रल आयडिया झाला, अनुमान, निष्कर्ष किंवा टायटल, अशा प्रश्नाला एक अंडरस्टँडिंग लागत असते पॅसेजची. ठीक आहे. सो ती आपली डेव्हलप असते. त्यामुळे हे प्रश्न आपण 5वा प्रश्न घ्यायचा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न घ्यायचा तो. तर हा प्रश्न मी बघणार नाही. नंतर मग नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इज नॉट नोन बाय द नेम. ठीक आहे. सो ह्या प्रश्नामध्ये जर मला कीवर्ड पिक करायचा असेल तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हा कीवर्ड पिक करेल मी, नेम हा कीवर्ड पिक करेल मी. चला ठीक आहे. पुढे नंतर मग तिसऱ्या प्रश्नामध्ये रिझल्ट ऑब्टेन फ्रॉम द ॲनालिसिस ऑफ डिलिबरेटेड सिलेक्टेड सॅम्पल मे बी रिलायबल इफ. रिझल्ट हा कीवर्ड पिक करेल, रिलायबल कीवर्ड पिक करेल मी. नंतर ऑप्शनमध्ये इन्व्हेस्टिगेटर दिसतं तर ठीक आहे, इन्व्हेस्टिगेटर आपण कीवर्ड पिक करेल मी. जनरली ऑप्शनमध्ये तर आपण जात नाही, पण इन्व्हेस्टिगेटर 4 वेळा आलं त्यामुळे तो मे बी पॅसेजमध्ये असण्याची शक्यता आहे, तर त्यामुळे मग मी तो कीवर्ड पिक करेल. नंतर मग
हा जो 14 प्रश्न आहे, व्हाय इज द रिसर्चर जजमेंट वायटल इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग डिझाईन. ठीक आहे, तर मग रिसर्च जजमेंट हा कीवर्ड पिक करेल मी. ठीक आहे. नंतर मग 5व्या प्रश्नामध्ये काय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मेड इन द पॅसेज. आता हे 4 स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे, सो यापैकी कुठलं स्टेटमेंट पॅसेजमध्ये केलेलं आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे हा पण. ठीक आहे, सो जर यामध्ये जर कीवर्ड पिक करायचा झाला, कारण की स्टेटमेंट म्हटलं आहे तर आपल्याला पॅसेजमध्ये ते स्टेटमेंट ॲज इज डायरेक्ट मिळू शकतं, याची शक्यता आहे. तर ठीक आहे, तर मग अशा प्रकारचे मी स्टेटमेंट पण वाचून घेईल. चॉईस ऑफ द रिसर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ओके, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग रिझल्ट इन द फेल्युअर ऑफ द रिसर्च एट नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हेल्प इन द एस्टिमेट सॅम्पलिंग एरर. ओके, कोटा सॅम्पल गिव्ज अ ॲक्युरेट इंटरफरन्स. ठीक आहे, कोटा सॅम्पलविषयी विचारलेलं आहे. तर यामधलं चॉईस ऑफ द रिसर्च हे एक मी पिक करेल यामध्ये. मग कोटा हे आहे. नंतर मग सॅम्पलिंग एरर काहीतरी असं कीवर्ड आहे. ठीक आहे, हे थोडेसे कीवर्ड पिक केलेले मी. जेव्हा आता हे प्रश्न, आता एवढा तर वेळ लागत नाही आपल्याला सर्वसामान्य पॅसेज सॉल्व करताना किंवा प्रश्न वाचताना कीवर्ड पिक करताना. आता आपण थोडंसं हळू करतो, त्यामुळे तुम्हाला कधी वाटत असेल की जास्त वेळ लागतो आहे, पण नो, इट्स डोंट टेक मच टाईम. सो आपण हे कीवर्ड पिक केलेलं, त्या कीवर्डला राऊंड केलं. त्यानंतर मग सर्वसामान्यपणे जेव्हा आपण पॅसेजमध्ये जातो तर आपलं जे उत्तर हे असतं ते सर्वसामान्यपणे त्या कीवर्डच्या अराउंडच असतं. ठीक आहे, तर त्या कीवर्डच्या अराउंडच आपल्याला उत्तर असतं. सो पॅसेज वाचताना, आता मी पॅसेज वाचेल. ठीक आहे, आणि पॅसेज वाचताना जिथे जिथे मला कीवर्ड येईल, ठीक आहे, तिथे तिथे मी स्लो वाचेल. आणि जिथे जिथे मला कीवर्ड नाही आहे किंवा जिथे प्रश्न बनत नाही आहे, ठीक आहे, तिथे मी फास्ट रीडिंग करेल. ठीक आहे, हा एक तुमचा वेळ वाचवण्याची एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, आता हा पॅसेज मी अगर वाचत असेल, ठीक आहे, सो सर्वसामान्यपणे यामध्ये बघा, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हा एक कीवर्ड आहे. ठीक आहे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हा एक कीवर्ड आहे. चल, ठीक आहे. सॅम्पलिंग प्रोसिजर विच डज नॉट अफोर्ड काहीतरी वास्तविक, नंतर मग मला इथे कीवर्ड भेटत नाही, पहिल्या 2 लाईनीमध्ये ते भेटत नाही, पण इथे दिसते मला की ऑल्सो नोन बाय द नेम आहे कीवर्ड होता. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह सॅम्पलिंग, पर्पजेस सॅम्पलिंग, जजमेंट सॅम्पलिंग, इथे आपला एक प्रश्न सुटून जातो सरळ सरळ. ठीक आहे, नंतर मग इन दिस टाईप ऑफ द सॅम्पलिंग आयटम फॉर द सॅम्पल सिलेक्टेड डिलिव्हर्ड बाय द रिसर्चर, हिज चॉईस हा एक कीवर्ड होता आपला, हिज चॉईस कन्सर्निंग द आयटम रिमेन सुप्रीम. ठीक आहे, तर हा एक कीवर्ड होता, ही इथे मी काहीतरी अंडरलाईन करेन. इन अदर वर्ड, ऑर्गनायझर इन्क्वायरी पर्पजली चूज द पर्टिक्युलर युनिट ऑफ. ठीक आहे, हे सर्व वाचतो मी, इथे मला काही दिसत नाही, ते थोडंसं मी फास्ट वाचतो आहे. ठीक आहे, नंतर मग शेवटची लाईन दिसते इथे, दस द ऑर्गनायझर ऑफ द जजमेंट हा एक कीवर्ड होता, लक्षात ठेवा. जजमेंट ऑफ द ऑर्गनायझर ऑफ द स्टडी ऑफ द प्ले इज इम्पॉर्टंट पार्ट इन अ सॅम्पलिंग डिझाईन. ठीक आहे, तर मी इथे अंडरलाईन करतो आहे, आणि इथे क्वेश्चन असल्यामुळे तिथे थोडंसं कॉन्शियसली वाचतो आहे आणि तिथे अंडरलाईन पण करतो आहे. ठीक आहे, सो इथे आपले जवळपास 2 प्रश्न आपल्याला इथे दिसतात. हा इथे आपल्याला सरळ प्रश्न दिसतो आहे, हा आपण वाचता वाचता मी टिक करू शकतो हा प्रश्न. ठीक आहे, नंतर मग हिज चॉईस कन्सर्निंग द आयटम रिमेन्स सुप्रीम. ठीक आहे, तर रिसर्चची चॉईस हा एक प्रश्न होता, तो पण मी डायरेक्टली लगेच टिक करू शकतो. ठीक आहे, नंतर मग अजून खाली गेलं थोडंसं, तर investigator may select the sample which shall yield such a favorable in his point of the view. If that happen, the entire inquiry may get vitiated. ठीक आहे, तर एक फेवरेबल असा काहीतरी कीवर्ड होता, फेवरेबल सॅम्पल असा काहीतरी कीवर्ड होता. ठीक आहे, सो त्यावरून आपल्याला इथं काहीतरी आपल्याला दिसतंय, तर इथे कदाचित आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं, तर मी हे अंडरलाईन केलं. तर अशा प्रकारे आपण, नाही का, सो आपल्याला इथं काय कळतं की आपल्या अख्ख्या पॅसेजमध्ये आपले प्रश्नाचे उत्तर नसतात, पॅसेजच्या काही भागामध्ये उत्तर असतात. त्यामुळे जिथे जिथे कीवर्ड येतात तिथे तिथे आपण थोडंसं कॉन्शियस रीडिंग करायचं, जिथे कीवर्ड नाहीत तिथे आपण थोडंसं फास्ट वाचायचं, जेणेकरून आपलं पॅसेज रीडिंग फास्ट होईल. आणि सुरुवातीला प्रश्न वाचतानाच आपण कीवर्ड पिक केलेल्यामुळे आपल्याला पॅसेज वाचताच आपल्याला बरेचशा प्रश्नाचे उत्तर मिळून जातात. ठीक आहे, नंतर मग अजून वाचलं तर आय थिंक ह्या लाईनीच्या आसपास आपल्याला काहीतरी उत्तर मिळतं. आणि जर थोडंसं खाली गेलं तर इकडे सर्वसामान्यपणे प्रश्नच नाही आहे. ठीक आहे, सो जर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर जर इथपर्यंतच भेटत असेल,
हा भाग मला वाचण्याची गरज पडत नाही जर आपलं कीवर्ड पिकिंग चांगलं असेल तर. आणि हा पॅसेज लेंदी आहे, ठीक आहे. जर हा पॅसेज जर पूर्ण वाचत बसलो, ठीक आहे, तर आपलं बरंच वेळ जाण्याची शक्यता आहे, ठीक आहे. तर या अशा लेंदी पॅसेजसाठी आपण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, लेंदी पॅसेजसाठी कीवर्ड पिकिंग खूप चांगलं करणं अपेक्षित आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. आणि जर कीवर्ड पिकिंग जर चांगलं असेल, कीवर्ड पिकिंग जर आपलं चांगलं असेल तर हे आपण अर्धा पॅसेज वाचूनही आपलं किंवा काही पॅसेजचा काही भाग सोडून किंवा काही भाग फास्टमध्ये वाचून आपण पॅसेज इझिली अटेम्प्ट करू शकतो, ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट त्यानंतर लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा आता एक सीसॅटमध्ये ही गोष्ट फार ऑफन होऊ शकते, बऱ्याच लोकांशी होऊ शकते ही गोष्ट, की पॅसेज किंवा मग खूप लेंदी असल्यामुळे किंवा मॅथ्स रिजनिंग अवघड असल्यामुळे तुम्हाला वेळेची कमतरता आहे, ठीक आहे. तर वेळेची कमतरता हा टाईम मॅनेजमेंट हा सीसॅटमध्ये म्हणजे फार मेजर इश्यू आहे. बऱ्याच लोकांचा हा इश्यू आहे, ठीक आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे जर पॅसेज वाचायला वेळ नसेल, ठीक आहे, तरी तुम्ही पॅसेज कशाप्रकारे अटेम्प्ट करू शकता तेही आपण बघून घेऊया. समजा तुमच्याकडे शेवटचे 2-3 मिनटं राहिलेले आहे आणि आपण हा पॅसेज कसा अटेम्प्ट करायचा ते आपण यामध्ये बघून घेऊया, ठीक आहे. जर वेळ भेटलास तर सुरुवातीचे 2-3 ओळी वाचून घ्यायच्या पॅसेजच्या 2-3 ओळी वाचून घ्यायच्या, थोडीशी थीम समजून घ्यायची पॅसेजची, ठीक आहे. 2-3 ओळी वाचून थीम समजून घ्यायची. त्यानंतर वाटलं डायरेक्ट प्रश्न अटेम्प्ट करू शकता. समजा त्यालाही वेळ नसला तरी पण आपण बघूया हे पॅसेज कसा अटेम्प्ट करता येईल, ठीक आहे. बघा, सेंट्रल आयडिया विचारली आहे. तुम्हाला काय म्हटलं होतं, सेंट्रल आयडिया, अनुमान, निष्कर्ष हे प्रश्न, टायटल हे प्रश्न 5वा घ्यायचा, ठीक आहे. मग मी हा प्रश्न नंतर घेईल. नंतर काय म्हणतात, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इज नॉट नोन बाय द नेम, ठीक आहे. नॉट नोन बाय द नेम, ठीक आहे. तर नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असते रे? नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? शक्यता नसणे. शक्यता नसतेच म्हणजे काय? काहीतरी कॉन्क्रीट असणे, काहीतरी फिक्स असणे, ठीक आहे. तर काहीतरी फिक्स असणे, कॉन्क्रीट असणे, ठीक आहे. तर जर या शब्दाशी मी रिलेट केला म्हणजे इथे काय केलं मी, कीवर्ड मॅच करण्याचा प्रयत्न करतो आहे. नॉन प्रोबॅबिलिटीला याला कीवर्ड मॅच करण्याचा प्रयत्न करतो आहे. काहीतरी फिक्स असणे, कॉन्क्रीट असणे, या अर्थाने मग पर्पज कॉन्क्रीट असतो का? चल ठीक आहे, पर्पज हा एक फिक्स असू शकतो. जजमेंट कॉन्क्रीट असतं का? फिक्स असतं का? येस, जजमेंट फिक्स असू शकतं. नंतर मग डिलिबरेट किंवा मुद्दाम नमुना असं मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन दिलं आहे. त्याचा अजून एलॉबरेटिव्ह अर्थ जर बघितला तर सूक्ष्म विचार करणे, एखादा विचार कॉन्क्रीट असू शकतो. रँडम हा जो शब्द आहे, रँडम हा इथे फिक्स नसतो. म्हणजे त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे ना, ठीक आहे. तर रँडम ही गोष्ट काही फिक्स नसते, ठीक आहे. तर त्यावरून हा प्रश्न मी अटेम्प्ट करू शकतो. इथे काय केलं मी, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, ठीक आहे, याचा काहीतरी अर्थ लावला आणि तो मी ऑप्शनशी मॅच करून बघितलेला. ऑप्शनशी मॅच केलं तर मला तिसरं ऑप्शन असं सापडलं की हा नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग ह्या शब्दाशी मॅच होत नाही. त्यामुळे हा मी इथे रँडम सॅम्पलिंग इथे टिक करू शकतो, पहिली गोष्ट. नंतर काय, तिसरा प्रश्न बघा, तिसरा, रिझल्ट ऑप्टेन फ्रॉम द ॲनालिसिस ऑफ डिलिबरेटली सिलेक्टेड सॅम्पल मे बी रिलायबल. आता जे काही रिझल्ट ऑप्टेन आहेत म्हणजे मराठी जर वाचलं तरी तुम्हाला कळेल की मुद्दाम निवडलेल्या नमुन्याच्या विश्लेषणावर आधारित निष्कर्ष विश्वसनीय असू शकतात, ठीक आहे. तर निष्कर्ष जे रिलायबल किंवा असू शकतात किंवा विश्वसनीय किंवा असू शकतात, ठीक आहे. तर जे काही निष्कर्ष असतात रिलायबल किंवा असू शकतात किंवा विश्वसनीय कशा असू शकतात. म्हणजे काहीतरी हे एक पॉझिटिव्ह गोष्ट विचारलेली आहे आपल्याला, ठीक आहे. काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट विचारलेली आहे, ठीक आहे. सो मग इन्व्हेस्टिगेशन आर अनबायस म्हणजे हे पूर्वग्रह दूषित नसतील, ठीक आहे. ही पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. चल ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन आर अनबायस. इन्व्हेस्टिगेटर जे असतात ते जर पूर्वग्रहित नसतील तर ते जे काही रिझल्ट आपल्याला मिळतील, ठीक आहे, ते एक रिलायबल असतील. ओके, पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ही पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. इन्व्हेस्टिगेटर एक्सपिरियन्स ही पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ठीक आहे. जर ते एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच आपल्याला भेटू शकतं, ठीक आहे. 2 गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या, ठीक आहे. तिसरं, जर त्यांनी इन्व्हेस्टिगेटर सिलेक्ट द फेवरेबल सॅम्पल, ठीक आहे. आता हे लक्षात घ्या की फेवरेबल सॅम्पल हा एक निगेटिव्ह वर्ड आहे, ठीक आहे. निगेटिव्ह वर्ड कसं काय आहे, हा निगेटिव्ह वर्ड कसं काय फेवरेबल सॅम्पल,
कारण की जर एक साधा विचार करा ना, जो काही रिसर्चर करतो, जो काही इन्व्हेस्टिगेट करतो, त्यांनी जर त्याच्या हिशोबाने जे काही सॅम्पल घेतलेले आणि त्याच्या बेसिसवर रिझल्ट ऑप्टेन केला तर ते विश्वसनीय असतील का? नाही असतील. ठीक आहे. तर हा एक निगेटिव्ह शब्द आहे. तर रिलायबल इज पॉझिटिव्ह समथिंग पॉझिटिव्ह. ठीक आहे. अनबायस इज पॉझिटिव्ह, एक्सपिरियन्स इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह गोष्टीसाठी पॉझिटिव्हच आपल्याला स्टेटमेंट लागतील. त्यामुळे मग ए आणि बी मी ओके म्हणेन. पण हा काहीतरी निगेटिव्ह वर्ड आहे, तर त्यामुळे मग मी सी जर मला कळतं आहे की हे काहीतरी निगेटिव्ह आहे, ठीक आहे, ॲटलिस्ट आपल्याला थोडासा सेन्स जरी आला, वाक्य वाचून सेन्स जरी आला की हे काहीतरी निगेटिव्ह कन्सेप्ट आहे, ठीक आहे, अर्थात तुम्हाला थोडाफार विचार करावा लागेल, पण सेन्स जरी आला तरी पण आपण हे सी ऑप्शन बाहेर काढू शकतो. ते पहिलं ऑप्शन मी बाहेर काढेल, सी अजून सेकंडमध्ये आहे. ठीक आहे. चौथा ऑप्शन नन ऑफ द अबाव आहे. पण नन ऑफ द अबाव शक्यतोवर ऑप्शन असण्याची शक्यता ही कमीच असते. तरी पण यामध्ये ए आणि बी हे दोन पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत, त्यामुळे मी तिसरं उत्तर टिक करू शकतो. ठीक आहे. थोडंसं आपण जर डोकं लावलं तर आपण हाही प्रश्न न बघता अटेम्प्ट करू शकतो. काय बघायचं आहे फक्त आपल्याला? रिलायबल हा एक काहीतरी पॉझिटिव्ह प्रश्न पॉझिटिव्ह गोष्ट विचारलेली आहे. अनबायस एक्सपिरियन्स हे काहीतरी गोष्टी ह्या पॉझिटिव्ह आहे. हे फेवरेबल सॅम्पल हे काहीतरी एक निगेटिव्ह गोष्ट आहे. ठीक आहे. सो हे तुम्ही रिअल लाईफशी ह्या गोष्टी मॅच करून, ठीक आहे, रिसर्चर किंवा इन्व्हेस्टिगेटर ह्या गोष्टी रिअल लाईफशी मॅच करून आपलं स्वतःचं नॉलेज वापरून हा प्रश्न आपण अटेम्प्ट करू शकतो. ठीक आहे. नंतर मग बघा चौथा काय? व्हाय इज रिसर्चर जजमेंट इज व्हायटल इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग डिझाईन. ठीक आहे. तर रिसर्चरची जी जजमेंट असते ती व्हायटल का असते, महत्त्वाची का असते इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ठीक आहे. जर सुरुवातीच्या 2-3 ओळी जरी वाचल्या, सो सुरुवातीच्या 2-3 ओळी जरी वाचल्यात त्यामध्ये रिसर्चर जजमेंट इज व्हायटल, कारण त्याची जी चॉईस असते ती सुप्रीम असते. सुरुवातीलाही दिलं आहे. जर आपण मी काय म्हटलं 3-4 ओळी वाचून आपण नाही का पॅसेजची थीम समजून घ्या, त्याच्यामध्ये तुमचं उत्तर निघतं. किंवा जर आपण बाकीचे ऑप्शन वाचले, समजा बाकीचे ऑप्शन काय की व्हाय इज द रिसर्च जजमेंट इज व्हायटल, तर याचे बाकीचे ऑप्शन रिसर्चर चॉईस कन्सर्निंग द आयटम इन द सॅम्पल इज सुप्रीम. ओके, ठीक आहे. दुसरं ऑप्शन रिसर्चर हॅव टू वर्क विदाऊट स्टॅटिस्टिकल. आता कुठलंही जर रिसर्च असेल तर त्या स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस केल्याशिवाय, ठीक आहे, कुठलंही विश्लेषण केल्याशिवाय तो काही संशोधन करणार आहे का? इम्पॉसिबल गोष्ट आहे ना. चला ठीक आहे, ही स्टेटमेंट निगेटिव्ह मी बाहेर काढतो. रिसर्चर आर नॉट बायस. ठीक आहे. रिसर्चर आर नॉट बायस. ठीक आहे. मला इथं समजत नाही तर मी थोडे स्टेटमेंट राहू देतो. बट चौथं स्टेटमेंट काय? डिझाईन इज कन्व्हिनियंट अँड इनएक्सपेन्सिव्ह. आता व्हाय इज रिसर्चर जजमेंटविषयी प्रश्न विचारला आहे, रिसर्चच्या जजमेंटविषयी प्रश्न विचारला आहे आणि हे स्टेटमेंट कशाविषयी बोलतं आहे? डिझाईनविषयी बोलतो आहे. ठीक आहे. पण डिझाईनचा आणि रिसर्चचा काही संबंध आहे का? हा वरील 3 वाक्यामध्ये तुम्हाला रिसर्चरविषयी बोलण्यात आलेलं आहे, खालच्या चौथ्या वाक्यामध्ये डिझाईनविषयी बोलण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट मी बाहेर काढतो ना, कारण की यांनी प्रश्न विचारला आहे रिसर्चरविषयी, तर बाकीचे 3 ऑप्शन पण रिसर्चरविषयीच असायला पाहिजे ना. ठीक आहे. सो हाही ऑप्शन मी बाहेर काढतो. राहायला मग माझं 1 आणि 3. तर यामध्ये मग रिसर्चर चॉईस कन्सिडरिंग द आयटम इज सॅम्पल इज सुप्रीम हे एक मोर इलॅबोरेटिव्ह ऑप्शन आहे, ते योग्य असू शकतं. किंवा रिसर्चर आर नॉट बायस, तर संशोधक हे पूर्वग्रह दूषित नसतात. आता कुठलाही व्यक्ती हा पूर्वग्रह दूषित नसतात म्हणजे एक सर्व संशोधक आहे, कुठलाही व्यक्ती हा त्याचं स्वतःचं काहीतरी ज्ञान असतंच ना. ठीक आहे. किंवा स्वतःचे काहीतरी समजुती असतातच ना, तर तो पूर्वग्रही दूषित नसतात हे असं असूच शकत नाही ना. त्यामुळे हे ऑप्शन बाहेर काढू शकतो. ठीक आहे. तर त्यावरून आपण हे टिक करू शकतो 1. किंवा हे आता एवढं सुचलंही नाही आपल्याला, तर मोस्ट इलॅबोरेटिव्ह ऑप्शन तरी आपण बाहेर काढू शकतो. ठीक आहे. किंवा तुम्ही पॅसेज सुरुवातीची 3-4 ओळी वाचल्या, ठीक आहे, 3-4 ओळी वाचल्या, पॅसेज थीम समजून घेतली तरी आपल्याला याचं उत्तर मिळतं. ठीक आहे. सर हे 2-3 अप्रोच आहे, एकच प्रश्न सॉल्व करायचे. ठीक आहे. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मेड इन अ पॅसेज चॉईस ऑफ द रिसर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आता मला हे स्टेटमेंट केलेलं आहे हे समजून घ्यायला पॅसेजमध्ये जायची गरज आहे का?
जर मी चौथा प्रश्न जर व्यवस्थित समजून घेतला, ठीक आहे, चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय, रिसर्च चॉईस कन्सर्निंग द आयटम इन अ सॅम्पल इज सुप्रीम. चौथ्या प्रश्नावरून पाचव्याचं उत्तर निघतं ना सरळ सरळ. पाचवं काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मेड इन पॅसेज. चॉईस ऑफ द रिच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन सॅम्पलिंग. तिथं म्हटलं सुप्रीम, इथं म्हटलं इम्पॉर्टंट. चौथ्यावरून पाचव्याचं उत्तर निघतं. तर पाचवाही प्रश्न माझा अटेम होतो. आता आपला राहिला होता एक प्रश्न. कोणता? पहिला प्रश्न. ठीक आहे, पहिला प्रश्न काय होता, सेंट्रल आयडिया विचारली होती पॅसेजची. सेंट्रल आयडिया विचारली होती पॅसेजची. तर ऑप्शन जरी बघितलं तर यामध्ये काय करतं, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, रँडम सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आता दोन ऑप्शन तर आपल्याला समजतात, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. हे काहीतरी दोन जवळजवळचे ऑप्शन आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले आहे. ठीक आहे, तर ह्या दोनपैकी उत्तर जास्त असण्याची शक्यता ही जास्त आहे. ठीक आहे, सो बट मग प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. तुम्हाला काय म्हटलं, सेंट्रल आयडियाच्या शेवटी अटेम्प्ट करायचे. जेव्हा आपण हे 2, 3, 4 आणि 5 प्रश्न वाचतो, ते आपण सरळ सरळ आपल्याला समजते की हे प्रश्नच फक्त हे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग विषय. मग पॅसेज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग विषयीच असेल ना, त्यामुळे मी हे चौथा ऑप्शन टिक करू शकतो. सरळ सरळ 5च्या 5ही प्रश्न मी हे पॅसेज न बघता अटेम्प्ट करू शकतो. ठीक आहे, फक्त कॉमन सेन्स, लॉजिक आणि ज्या टेक्निक्स मी तुमच्याशी शेअर करतो आहे, ह्या व्यवस्थितरित्या जर तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुम्ही हे बरेचसे पॅसेज न बघताही सॉल्व करू शकता. पण न बघता सॉल्व करणं, डायरेक्टली मी सजेस्ट करणं, ही डिझास्टर मॅनेजमेंट टेक्निक आहे. ठीक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट टेक्निक म्हणजे आपत्ती ही सीसॅटमध्ये तुम्हाला तुमच्यावर केव्हाही येऊ शकते. सो आपत्ती म्हणजे काय, तुमच्याकडे वेळ नाही आहे. ठीक आहे, तुमचे 3-4 पॅसेज सुटलेले आहेत, कधी मॅथ्स रिजनिंग सुटलेलं असतं, तर त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी वापरू शकता. अदरवाईज वेळ आहे आणि आपण पॅसेज, वेळ असूनही आपण पॅसेज वाचत नाही, तर तो एक केवळ मूर्खपणा असेल. ठीक आहे, तर वेळ असेल तर नक्कीच पॅसेज वाचा, वेळ नसेल तर ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करणे. ठीक आहे, तर ह्या अशा प्रत्येक पेपरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. हे फक्त एक छोटासा एक डेमो झालेला तुम्हाला. प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक पॅसेजमध्ये काहीतरी नवीन गोष्टी असतात, ते तुमच्याशी शेअर करेल, ज्याच्या माध्यमातून तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होण्यास नक्कीच मदत होईल. ठीक आहे, अजून एक आपण पॅसेज बघून घेऊया. ठीक आहे, आता एक PM किसानचा एक पॅसेज आहे. ठीक आहे, PM किसान योजनेतील अडथळे असा आलेला होता. ठीक आहे, आता हा पॅसेज मी न बघता कसा अटेम्प्ट करेल, जर माझ्याकडे वेळ नाही आहे, 2-3 मिनटं राहिलेले आहेत, तरी मी हा पॅसेज कसा अटेम्प्ट करेल. नॉर्मल मेथड तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे मी, कीवर्ड पिक करणे, नंतर पॅसेज वाचणे. ठीक आहे, ही एक पॉसिबिलिटी आहे. किंवा आता हा जर वेळ नसेल तर कसा अटेम्प्ट करेल. ठीक आहे, तर PM किसान बऱ्याच लोकांना आपल्याला माहिती आहे ही योजना. ठीक आहे, तर आता इथे काय म्हटलेलं आहे, PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत 6,000 मात्र दिली जाते. ही टप्प्याटप्प्याने दिली जाते, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पण ऑप्शनमध्ये ठीक आहे काय दिलेलं आहे, PM किसान हे 6,000 दिले जाते, ऑप्शनमध्ये ही मदत टप्प्याटप्प्याने, हे आपल्याला दोन्ही माहिती आहे. ठीक आहे, आपण डायरेक्टली दोन्हीबरोबर टिक करू शकतो. पण मी काय म्हटलेलं, जर ऑप्शनमध्ये नन ऑफ द अबव असेल तर आपल्याला थोडंसं कॉशियस असायला पाहिजे. ए आणि बी दोन्ही चूक, असं म्हणजेच काय, नन ऑफ द अबव अशा प्रकारचं ते ऑप्शन आहे. ठीक आहे, पण थोडंसं जर पॅसेज बरोबर जरी बघितलं, 6,000 फक्त आकडा दिसायला पाहिजे, कारण की आकडे डोळ्यात भरतात, आपल्या आकडे हे डोळ्यात भरतात. 6,000 जर दिलं असेल, ठीक आहे, 6,000 दिलेलं असेल, नक्कीच हे पॅसेजमध्ये दिलेलं आहे, याच्यावरून आपण हे ऑप्शन टिक करू शकतो, ए आणि बी, कारण की आपल्याला माहिती आहे टप्प्याटप्प्याने दिले जाते. चला ठीक आहे, पुढे PM किसान योजनेच्या अंमलबजावणी मूलभूत त्रुटी आहे, असू शकतात, प्रत्येक योजनेत त्रुटी असतात. ठीक आहे, नंतर मग इफेक्टिव्ह लिंकिंग ऑफ द आधार लँड रेकॉर्ड इज निडेड. ठीक आहे, इफेक्टिव्ह लिंकिंग ऑफ आधार लँड रेकॉर्ड इज निडेड. आता हे स्टेटमेंट वाचल्यास, जर पॅसेज वाचलं नाही, ठीक आहे, तर हे स्टेटमेंट मात्र इथं चुकू शकतो. तर त्यासाठी म्हणतोय, वेळ असेल तर पॅसेज वाचायचा, वेळ नसेल तर पॅसेज न वाचताही आपण अटेम्प्ट करू शकतो, पण त्यामध्ये काही प्रमाणात चुकण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, पण असं तुमचं म्हणजे निगेटिव्हमध्ये जाणार नाही तुम्ही. ठीक आहे, 5पैकी 3-4 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, सो हे स्टेटमेंट इथे रॉंग आहे. ठीक आहे, इफेक्टिव्ह लिंकिंग ऑफ द आधार लँड रेकॉर्ड, आधार आणि लँड रेकॉर्ड यांचं लिंकिंग वगैरे काही दिलं नव्हतं, त्यामुळे याचं उत्तर ओनली ए येतं. ठीक आहे, हा प्रश्न आपला जर पॅसेज न वाचला तर आपण हा चुकू शकतो. ठीक आहे, आता बघा, पर्पज ऑफ द स्कीम मेन्शन इन द पॅसेजेस. पर्पज ऑफ द स्कीम मेन्शन इन द पॅसेज. आता काय म्हटलं आहे, पर्पज इज विचारला, इज अ सिंगल थिंग ना. ठीक आहे, इज सिंगल थिंग. ठीक आहे, तर म्हणजे एक पर्पज, आणि तसंही एखाद्या योजनेचा उद्देश
पर्पज म्हटलं की सिंगल होतो, ठीक आहे. तर पर्पज हा जनरली सिंगल असतो आणि त्यांनी ईज पण म्हटलं आहे, तर ईज असल्यामुळे याचं उत्तर ए असेल किंवा सी असेल, ठीक आहे. तर ए तर आधार रजिस्ट्रेशन ऑफ द फार्मर आणि सी काय रेझिंग इन्कम ऑफ लेवल ऑफ द फार्मर, रेझिंग इन्कम लेवल ऑफ द फार्मर, ए असेल किंवा सी असेल, ठीक आहे. सो पी एम किसान आहे, ठीक आहे. तर पी एम किसान आपल्याला माहिती आहे पी एम किसानमध्ये 6,000 रुपये देते. पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला कळतं की 6,000 रुपये देते, म्हणजेच काय त्यांचं इन्कम वाढवण्यात येते, ठीक आहे. त्यामुळे याचं उत्तर सी मी टिक करेल, ठीक आहे. ए नाही करणार, ठीक आहे. नंतर मग पी एम किसान योजनेबाबत डिसेंबर 18-19 दरम्यान पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांना एवढ्या रुपयांचे रोकड हस्तांतरण करण्यात आले. आता रोकड विचारलेली आहे, जी तुम्हाला काय सांगितलं, आकडे डोळ्यात भरणारे असतात. पॅसेज जर तुम्ही बरोबर जरी बघितलं, जर तुमच्याकडे पेपर असेल किंवा हाच पॅसेज जर तुम्ही वरवर जरी बघितलेला तरी आकडे डोळ्यात भरणारे असतात. सरळ जर मी हे आकडे कुठे दिसतात बघेल, ठीक आहे. 14,000, 75,000, जिथे 14 कोटी, 14,000 कोटी असा आकडा आहे, 14,000 कोटी, ठीक आहे. तर पहिला हप्ता यांनी काय विचारलं, पहिला हप्ता आहे आणि 14,000 कोटी वरवर जरी बघितलं तरी हा प्रश्न सुटतो, ठीक आहे. तर हे याला काही तुम्हाला पॅसेज वाचायची गरज नाही आहे, पॅसेज फक्त वरवर नजर फिरवली तरी हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता, ठीक आहे. पण त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे, प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रश्न आकड्यावर विचारलेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर माहिती असल्या तर नक्कीच तुम्ही हे पॅसेज अटेम्प्ट करू शकता, ठीक आहे. पी एम किसान स्कीम हॅज फॉलोइंग हर्डल्स, ठीक आहे. हर्डल्स म्हटलं आहे म्हणजे एकपेक्षा जास्त असेल, ठीक आहे. एकपेक्षा जास्त असेल म्हटल्यानंतर मग ऑप्शन पण तसेच दिले आहे. आधार बेस्ड रजिस्ट्रेशन, इम्प्लिमेंटिंग लँड रेकॉर्ड, ठीक आहे. आधार बेस्ड रजिस्ट्रेशन हे त्याचा हर्डल असू शकते. इनएड्युकेट लँड रेकॉर्ड, ठीक आहे. इनएड्युकेट लँड रेकॉर्ड पण होऊ शकते आणि इनएड्युकेट इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही पण होऊ शकते, ठीक आहे. ह्या हर्डल असू शकतात. ऑल ऑफ द ते आपण न बघताही मारू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपण पी एम किसानचा पॅसेज पण तसंच तो अटेम्प्ट करू शकतो, ठीक आहे. आता हा एक सायन्सचा पॅसेज आहे, ठीक आहे. सायन्सचा पॅसेज तुमच्याकडे जर हा ए सेट असेल, ठीक आहे. ए सेट 2020चा ए सेट, त्यामध्ये किंवा कुठलाही सेट घ्या ज्यामध्ये हे पॅसेज असतील तुमच्याकडे डोळ्यासमोर असतील तर तुम्हाला समजून घ्यायला अजून सोपं जाईल, ठीक आहे. समजून घ्यायला तुम्हाला हे अजून सोपं जाईल. ते जर डोळ्यासमोर असतील तर तुम्ही हे बघू शकता, ठीक आहे. आता हा सायन्सचा पॅसेज आहे. सायन्सचा पॅसेज तुम्ही कसे अटेम्प्ट करू शकता, डायरेक्ट आपण प्रश्नावर जाऊया, ठीक आहे. हा पॅसेज वाचायची गरज नाही. सायन्सच्या पॅसेज शक्यतो एवढे काही वाचायची पण गरज पडत नाही, ठीक आहे. फिजिक्स पॅसेज आहे आणि जिथे फॉर्म्युला वगैरे दिसतात मोस्टली सायन्सच्या पॅसेजवर आले तर फॉर्म्युलावर प्रश्न येतात, ठीक आहे. इम्प्लिमेंटेशन बेस्ड प्रॉब्लेम येतात. हा पॅसेज मी वाचणार नाही, मी डायरेक्ट प्रश्नाकडे वळणार, ठीक आहे. 2 बॉल पडत आहेत, ठीक आहे, अनइक्वल मासचे. सो इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲझ्युम टू बी कॉन्स्टंट, ठीक आहे. सायन्सचा पॅसेज असल्यामुळे इंग्लिशमध्ये वाचाल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अझ्युम टू बी कॉन्स्टंट. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर कॉन्स्टंट असेल देन द थिअरी प्रेडिक्ट दॅट दे विल हिट द अर्थ सरफेस ॲट द सेम टाईम. एकाच वेळेस अर्थ सरफेसला हिट करेल, थिअरी प्रेडिक्ट करते, ओके, मान्य आहे. परंतु इफ ॲक्च्युअल फोर्स इज यूज इन्स्टेड, त्या जागी जर ॲक्च्युअल फोर्स जर वापरला तर काय होईल. आता इथं कॉमन सेन्स वापरायचा आहे. ॲक्च्युअल फोर्स म्हणजे काय, त्यांनी ॲक्च्युअल गोष्ट विचारली, फोर्स असू द्या काही असू द्या, ॲक्च्युअल गोष्ट ॲक्च्युअलमध्ये काय होणार आहे असं त्यांनी सरळ विचारलेलं. जर कॉमन सेन्स वापरला तर विचार करा ना, एक गोष्ट जड आहे, एक गोष्ट हलकी आहे, तर जड गोष्ट फास्ट पडेल, ठीक आहे, कारण ती जड आहे. तर त्यांनी तेच विचारलेलं आहे, ठीक आहे. ॲक्च्युअल फोर्स इज यूज इन्स्टेड देन थिअरी काय प्रेडिक्ट करते, द बॉल विथ अ लार्जर मास विल हिट फर्स्ट. सिम्पल आहे, ठीक आहे. कॉमन सेन्सवर प्रश्न होता, तुम्हाला फक्त तो ॲक्च्युअल कीवर्ड पिक करायचा होता. ॲक्च्युअल त्यांनी विचारलेलं. 22वा प्रश्न बघा. 22व्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन, कीवर्ड काय एक्सप्रेशन, शो हाऊ द ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला विचारली आहे, डिपेंड ऑन द हाईट, ठीक आहे. तर ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं सूत्र विचारलं आहे थोडक्यात आपल्याला, ठीक आहे. डिपेंडिंग ऑन द हाईट, ठीक आहे. तर असं आपल्याला विचारलेलं आहे. सो यामध्ये जर आपण जर जी एस वाचत असू तर जी एसमध्ये आपल्याला माहिती आहे ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जीचा फॉर्म्युला काय असतो, GM/r². पण त्यामध्ये जर हाईट आली तर R+H करतो आणि त्याचा स्क्वेअर होतो, त्याच्यावरून आपल्याला हे उत्तर निघतं. एक हा पर्याय आहे. जर जी एसचं माहिती असेल तर. ती नाही माहिती असेल तर मग आपल्याला काय विचारलेलं आहे, एक्सप्रेशन विचारलं आहे, सूत्र विचारलेलं आहे. तर मग मी
पॅसेजमध्ये जर सूत्र कुठे आहे, ठीक आहे, सूत्र मला इथं दिसतं हाईटच्या संबंधित, ठीक आहे, इथे सूत्र आहे, पण इथे जी दिलं आहे का डायरेक्टली नाही दिलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला जी डिराईव्ह करायचं आहे. आपल्याला माहिती आहे कॅपिटल एफ फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन, ठीक आहे, एम इंटू जी असा एफचा फॉर्म्युला होतो, ठीक आहे. तर एफची किंमत ही इथं जर आपण टाकली तर हा एम कॅन्सल होतो, हा स्मॉल एम कॅन्सल होतो आणि आपल्याला फक्त जी एम ई अपॉन आर ई प्लस एस स्क्वेअर, ठीक आहे, जी एम ई अपॉन आर ई प्लस एस स्क्वेअर अशा प्रकारचं एक्सप्रेशन मिळतं ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं, ठीक आहे. तेच आपलं उत्तर होतं, ठीक आहे. तर याचं उत्तर काय होतं? चौथा. सिम्पल आहे. जास्त पॅसेज वाचायची गरज आहे का? बिलकुल नाही. नंतर मग पृथ्वीच्या केंद्रापासून आर इतक्या अंतरावर इंग्लिशमध्ये वाचूया. सॅटेलाईट ऑफ मास यम इन अ सर्क्युलर ऑर्बिट, ठीक आहे. एक सॅटेलाईट आहे ज्याचा मास यम आहे, ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह करत आहे अर्थच्या ॲट अ डिस्टन्स कुठं आर फ्रॉम द अर्थ सेंटर. इफ द आर इन्क्रीज बाय 4 फॅक्टर, रेडियस जी आहे 4 पटीने वाढवली, देन पिरियड ऑफ द ऑर्बिट विल बी. तर ऑर्बिटचा पिरियड काय असतो? केपलरचा आपल्याला लॉ माहिती असणं आवश्यक आहे, ठीक आहे. जर आपल्याला केपलरचा लॉ तसंच जर माहिती असेल तर केपलरचा लॉ काय आहे? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, ठीक आहे. हा केपलरचा कितवा लॉ आहे? आय थिंक सो तिसरा लॉ आहे, ठीक आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर असं केपलरचा लॉ आहे. तर माहिती असता, ठीक आहे, तर आपण हा प्रॉब्लेम डायरेक्ट सॉल्व करू शकतो. जर माहिती नसेल, ठीक आहे, तर मग पॅसेजमध्ये जायचं. काय विचारलेलं त्यांनी? इफ आर इन्क्रीज देन पिरियड. तर पिरियड आणि आर विषयी किंवा डिस्टन्स रेडियसविषयी संबंध कुठल्या लॉमध्ये दिलेला आहे? केपलरच्या सेकंड लॉमध्ये. किंवा आपल्याला ॲटलिस्ट एवढं जरी माहिती असलं की हे केपलरच्या XYZ लॉमध्ये आहे किंवा केपलरच्या निदान लॉमध्ये आहे, तर आपल्याला सहज आपल्याला समजतं की पॅसेजमध्ये हे केपलरचे 1, 2, 3 लॉ दिलेले आहे. इथं कुठेतरी असेल तर मी डायरेक्टली पॅसेजमध्ये जाईल आणि ह्या सेक्शनमध्ये बघेल, ठीक आहे. तर इथे कुठे दिलेलं आहे? तिसऱ्या लॉमध्ये दिलं आहे. स्क्वेअर ऑफ द पिरियड टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, ठीक आहे. पॅसेजमध्ये इथं दिलेलं आहे. या बेसिसवर मग मी प्रॉब्लेम सॉल्व करेल. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? मग आर जर 4 पट झाली, मग 4 पट झाली म्हणजे काय? तर आर जर 4 झाली तर आरचा क्यूब काय होतो? 64 पट, ठीक आहे. तर आणि टी स्क्वेअर इक्वल्स टू 64 म्हणजे टी इक्वल्स टू 8, ठीक आहे. त्यामुळे मग 8 पट होईल. टाईम पिरियड किती होईल? 8 पट होईल. हे त्याचं आपलं उत्तर निघतं. सरळ आहे, ठीक आहे. थोडंसं म्हणजे आपलं GSचं नॉलेज पण आपल्याला अप्लाय करता यायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात की GSचं नॉलेज CSATमध्ये वापरायला नाही पाहिजे, बट GSचं नॉलेज वापरून आपण आपले CSATचे पॅसेज फास्टमध्ये सॉल्व करू शकतो. फक्त ते कसं वापरावं, ठीक आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे, ठीक आहे. आपण बिलकुल पॅसेज डिटेलमध्ये वाचत नाही किंवा जिथे आवश्यक आहे तिथेच बघतो आहे सायन्सच्या पॅसेजमध्ये पण, ठीक आहे. आणि जर आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या, ठीक आहे, तर आपण सहज हा पॅसेज अटेम्प्ट करू शकतो, ठीक आहे. पॅसेजमध्ये न बघताही जर आपल्याला केपलरचा लॉ वगैरे माहिती असेल. सो हे केपलर लॉ 11वीच्या पुस्तकात आहे वाटतं, ठीक आहे. हा झाला 23वा प्रश्न. नंतर मग 24वा प्रश्न काय आहे? जर उपग्रह थीटा या कोनातून फिरताना व्यापले जाणारे क्षेत्र ए एवढे असेल, ठीक आहे, तर केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार उपग्रहाला 2 थीटा कोनातून जाण्यासाठी किती वेळ लागेल, ठीक आहे. तर केपलरचा तिसरा लॉ काय आहे? हा कक्षा आहे, ठीक आहे. तर हा ही पृथ्वी आहे, ठीक आहे. हा उपग्रह इथून फिरतो आहे. तर उपग्रहाने एवढ्या अँगलमध्ये एवढा एरिया जर कवर केला, ठीक आहे, 2 सेकंदामध्ये एवढा एरिया कवर केला, 2 सेकंदामध्ये एवढा एरिया कवर केला, तर हा हा एरिया सेम असतो असा बेसिकली तो लॉ आहे, ठीक आहे. सो बेसिकली यांनी काय विचारलं आहे? उपग्रह थीटा हा कोन, ठीक आहे, थीटा म्हणजे हा कोन, ठीक आहे. तर थीटा या कोनातून फिरताना व्यापले जाणारे अंतर काय आहे? ए आहे. थीटा या कोनातून व्यापले जाणारे अंतर किती आहे? ए आहे. तर दुसऱ्या नियमानुसार 2 थीटा कोन, ठीक आहे, 2 थीटा कोनातून जाण्यासाठी किती वेळ लागेल? तर डबल लागेल. ऑब्वियसली बात आहे, कारण की या पर्टिक्युलर टाईममध्ये कव्हर होणारे जे अंतर आहे, पर्टिक्युलर टाईममध्ये कव्हर होणारे अंतर हे कसे आहे? सेम असते, ठीक आहे. हेच तुम्हाला आता सांगितलं. अंतर किंवा मग एरिया हा कसा असतो? सेम असतो. जर थीटा या अँगलमध्ये एरिया हा
ए एवढा कवर होत आहे, तर 2θ या अँगलमध्ये किती एरिया कवर होईल? 2a कवर होईल. आणि 2a कवर व्हायला मग किती वेळ लागेल? 2a कवर व्हायला किती वेळ लागेल? डबल वेळ लागेल. ठीक आहे, थीटा कोण जाण्यासाठी दुप्पट वेळ लागेल. हे त्याचं सरळ सरळ उत्तर आहे. सिंपल आहे. ठीक आहे. नंतर मग 25वा प्रश्न बघा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे? एस्केप वेलोसिटी विचारलेली आहे. ठीक आहे. सो हे बघा, एस्केप द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ठीक आहे. सो प्रश्न नीट वाचा, तुम्हाला कळेल की यामध्ये काय विचारलेलं आहे? एस्केप वेलोसिटी विचारला आहे. समजा मला एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला तर याच्यामध्ये पण दिलेलं नाही. ॲक्च्युली हा एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे, जे एक्सप्रेशन दिलेलं आहे. समजा मला एक्सप्रेशन एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला नाही, डिराईव्ह पण नाही करता येत, तरी पण मी ऑप्शनवरून जाणार. ठीक आहे. काय दिलं आहे ऑप्शनमध्ये? हा जो ऑप्शन आहे, ठीक आहे, पहिला ऑप्शन आणि सेकंड ऑप्शन हे जवळपास जवळजवळचे ऑप्शन वाटतात, आणि तेच आपल्याला ऑप्शन कन्फ्यूज करण्यासाठी पेपर सेटरने दिलेले आहेत. तर तिथे ऑप्शन किंवा उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. मग यामध्ये फरक काय? स्मॉल एम आणि कॅपिटल एम. लक्षात ठेवा, एस्केप वेलोसिटी जी असते ही अर्थच्या मासवर डिपेंड असते. ठीक आहे. जी गोष्ट एस्केप होते, ठीक आहे, त्याच्या मासवर ते छोटंसं मास असतं, पण अर्थचं मास हे कॉन्स्टंट असतं. आणि दुसरी गोष्ट अजून एक लॉजिक यामध्ये आहे की एस्केप वेलोसिटी कॉन्स्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, एस्केप वेलोसिटी ही कॉन्स्टंट गोष्ट आहे, आणि कॉन्स्टंट गोष्टीसाठी मग ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असायला पाहिजे ना. आणि हा जो स्मॉल एम आहे हे व्हेरिएबल, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी हे स्मॉल एमचं जे मास आहे व्हेरिएबल असतं. त्यामुळं मग हे ऑप्शन आपण बाहेर काढू शकतो आणि सेकंड ऑप्शन करेक्ट करू शकतो. ठीक आहे. काही आपल्याला इथे गरज नाही आहे पॅसेज बघायची, ठीक आहे, किंवा कुठल्या फॉर्म्युलावरून डिराईव्ह करायची. आता आपण काही मॅथ्स रिजनिंगचे थोडेसे प्रॉब्लेम बघून घेऊया, म्हणजे आपण काही न सॉल्व करता, ठीक आहे, किंवा मग थोडं वेळ सॉल्व करून आपण प्रश्न अटेम्प्ट कशा प्रकारे करू शकतो. ठीक आहे. हे बघा, एक हा प्रश्न आलेला होता. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे असे निर्देशित करणारा पर्याय विचारलेला आहे. ठीक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेने किती पट आहे असे निर्देशित करणारा पर्याय विचारलेला होता. आपल्याला माहिती आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर असतं. बेसिक जॉमेट्री आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर असतं. ठीक आहे. आणि जॉमेट्रीचे फक्त बेसिक फॉर्म्युले पाठ करायचे, तुमचे प्रश्न सुटतात. ठीक आहे. आणि त्रिकोणाचा फॉर्म्युला काय? √3/4 बाजू स्क्वेअर असा एक त्रिकोणाचा फॉर्म्युला असतो, त्याचा त्यांनी रेशो विचारलेला आहे. आता बाकी काही कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. हा 4 वरतीच जाईल ना. हे जर सॉल्व केलं तर आपण हा 4 वरतीच जाईल. 4 वरती असणार काय? कुठलं ऑप्शन आहे? तिसरं. बाकी दुसऱ्या कुठल्याच ऑप्शनमध्ये 4 वरती नाही. ठीक आहे. तो याचं उत्तर काय होतं? तिसरं. बाकी काही समजून घ्यायची गरज नाही, फक्त बघायचं. काय बघायचं? वर्तुळ क्षेत्रफळ आणि त्रिकोण क्षेत्रफळ याचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. त्यावरून आपण 56चं 3 उत्तर टिक करू शकतो. 71वा प्रश्न बघा. संजय, अशोक, केतन यांनी 135 या प्रमाणात गुंतवणूक करून धंदा सुरू केलेला. ठीक आहे. तर 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी गुंतवणूक पुन्हा केलेली. ठीक आहे. रेशो पार्टनरशिपचा हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सो 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती पुन्हा गुंतवणूक केली. अशोक आणि केतन यांना त्यांच्या गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली. अशोक आणि केतनने काय केली? निम्मी केली. तर वर्षाखेर त्यांचे नफ्याचे प्रमाण किती असते? तर लक्षात ठेवा, नफ्याचे प्रमाण काय असते पार्टनरशिपच्या याच्यामध्ये? नफ्याचे प्रमाण हे त्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रमाणाशी डिपेंड असते. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट आणि टाईम, किती पिरियडमध्ये साठी इन्व्हेस्टमेंट केली, किती इन्व्हेस्टमेंट केली, याच्या बेसिसवर ते काय असते? नफ्याचे प्रमाण डिपेंड असते. आता लक्षात घ्या, जर हे सॉल्व जरी केलं तर अर्ध जरी सॉल्व केलं तरी तुमचं उत्तर निघतं. त्यानंतर अजून एक लॉजिक सांगतो, त्यावरून तुम्ही न सॉल्व करते कसं उत्तर काढता येईल ते पण बघूया आपण. ठीक आहे. तर बघा, सॉल्व केलं तर आपण कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी आपण काय करूया? एकचं 10 घेऊया. समजा 10 एवढी इन्व्हेस्टमेंट केली, किती? 4 महिन्यासाठी. आणि अजून करूया एकूण 1 वर्षाचे जे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. तर मग उर्वरित 8 महिने हे त्यांनी इन्व्हेस्टमेंट वाढवली, म्हणजे 20 केलेली = ठीक आहे. अशोकची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 30 पहिल्या 4 महिन्यासाठी. नंतर त्यांनी इन्व्हेस्टमेंट कमी केली, अर्धी केली, म्हणजे 15 केली, गुणिले 8. ह्या फक्त दोघांचा जर रेशो काढायचा, बाकी काही नाही केलं, काही कॅल्क्युलेट नाही केलं तरी आपलं उत्तर कसं निघते ते तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. हे जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर हे होतं 200 आणि हे होतं 240. हे काय होतं? नफ्याचं यांचं प्रमाण. लक्षात घ्यायचं, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू
ही संजयची व्हॅल्यू आणि ही कोणाची व्हॅल्यू, अशोकची व्हॅल्यू. संजयची व्हॅल्यू ही अशोकच्या व्हॅल्यूपेक्षा कमी आहे, म्हणजे याच्या नफ्याचं प्रमाण किती असेल, कमी असेल. ठीक आहे, नफ्याचं प्रमाण कसे असेल, कमी असेल. नफ्याचं प्रमाण संजय आणि अशोक यांच्या नफ्याचं प्रमाण कमी असलेलं, म्हणजे संजयचं प्रमाण हे कमी असलेलं ऑप्शन हे पहिलंच आहे, तिसरं आहे सॉरी. तर 5 हे 6पेक्षा कमी आहे, म्हणजे संजयचा नफा हा कमी आहे अशोकपेक्षा. ठीक आहे, तर हे फक्त तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिला. बाकी याच्यामध्ये संजयचा नफा जास्त दिला शक्यच नाही, कारण की संजयची जी व्हॅल्यू होती ती 200 होती आणि 200 इज लेस दॅन 240 लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो हे ऑप्शन जातं. इथे सेम तसंच केस आहे, हे ऑप्शन जातं, हे ऑप्शन जातं. समजा तुमच्याकडे 30 सेकंद राहिलेले आहे शेवटचा. ठीक आहे, आणि तरी आपल्याला हा प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे, हे करायला आपल्याला वेळ नाही, तर मी ऑप्शन बघेल 6, 5, 5, 6 या दोनपैकी एक आन्सर असण्याची शक्यता जास्त आहे, कारण की हे जवळजवळचे ऑप्शन मला वाटते. ठीक आहे, मग या दोनपैकी अजून एक मोर करेक्ट कुठला आन्सर असू शकतं, तर चौथा ऑप्शन मला सांगतं की इथे 5, 6 दिलेला आहे. ठीक आहे, 5, 6 हा रेशो आहे, तर मग याच्यावरून मग मी मोर करेक्ट हे तिसरं ऑप्शन मारू शकतो. ठीक आहे, हे असंही आपण अटेम्प्ट करू शकतो, इथे रिस्क घेऊ शकतो आपण. ठीक आहे, सो आता असे अटेम्प्ट करून नेहमीच आपल्याबरोबर येतात नाही, बट मला असं वाटतं, पर्सनली असं वाटतं, अनुभवावरून असं वाटतं की तुमचं निगेटिव्ह जाणार नाही, पण तुमचं काहीतरी पॉझिटिव्ह स्कोर येण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. ठीक आहे, कारण की हे पेपर सेटरची मेंटॅलिटी आपण ओळखणं आवश्यक आहे. पेपर सेटरची मेंटॅलिटी ही अशीच असते की आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठीच असे ऑप्शन सेट केलेले असतात, लक्षात घ्या ही गोष्ट. ठीक आहे, त्यासाठीच असे ऑप्शन सेट केलेले असतात, जेणेकरून पण या गोष्टीचा आपण एक रिव्हर्स इंजिनिअरिंग करून त्या गोष्टीचा एक पॉझिटिव्ह फायदा घेऊ शकतो. ठीक आहे, जर आपल्याला वेळ कमी असेल तर आपण अशा प्रकारे प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. ठीक आहे, 72वा प्रश्न बघा. समजा हे 5 पुरुष आणि 7 महिला यांच्याहून 10 सदस्य समिती गठीत करायची. हा प्रश्न सॉल्व करायचा असेल तर म्हणजे कॅल्क्युलेशन फार मोठे आहे, पण हाही प्रश्न जर मला ऑप्शन बघून सॉल्व करायचा आहे शेवटच्या मिनटामध्ये, तर मला हे 2 ऑप्शन सेम वाटतात. ठीक आहे, या दोनपैकी एक असेल, या दोनपैकी अजून मोर करेक्ट कुठलं असेल, तर पहिलं ऑप्शन मला सांगतं की पहिल्या ऑप्शनमध्ये 100 दिलेलं आहे. ठीक आहे, त्यावरून 2 ऑप्शन इथे टिक करू शकतो. अशा प्रकारे अजूनही काही भरपूर टिप्स आहेत किंवा टिप्स आहेत, आणि योग्य त्या ठिकाणी आपण योग्य ते लॉजिक तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. ठीक आहे, आणि या गोष्टी तुमच्या अंमलात आणण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे, तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतलेल्या, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्येच ह्या गोष्टी हळूहळू इम्प्लिमेंट आणायला किंवा ह्या गोष्टीची प्रॅक्टिस केली, तर हळूहळू तुमचा स्कोर डेफिनेटली एक चांगला स्कोर येण्यास मदत होऊ शकते. ठीक आहे, 4 महिने ज्यांचं सीसॅट वीक आहे, ठीक आहे, आणि सीसॅटमुळे ज्यांची प्री निघत नाही आहे, ठीक आहे, किंवा ज्यांनी नुकतीच राज्यसेवेसाठी पुढच्या राज्यसेवेसाठी आपण टार्गेट करत आहेत. ठीक आहे, ज्यांनी ऑलरेडी एक अटेम्प्ट दिलेला आहे, पण सीसॅट अजून त्यांचं वीक आहे, त्यांनी आतापासून सीसॅट करणं आवश्यक आहे. रोज 2 तास किंवा 3 तास जेवढे तुम्हाला वेळ भेटेल त्या हिशोबाने तुम्ही सीसॅटला वेळ देऊ शकता आणि आपली प्रॅक्टिस चालू करू शकता. ठीक आहे, आता हे काही व्हिडिओ पॉज करून फीडबॅक्स मी तुम्हाला इथे शेअर करतो आहे, जे आपल्या स्टुडंटनी जे मी टेलिग्रामला हे लेक्चर घेतलेले होते, तर ते स्टुडंटनी दिलेली फीडबॅक दिलेले आहेत, ते फीडबॅक तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. ठीक आहे, आणि हे मी म्हणत नाही, हे स्टुडंट म्हणत आहेत की हे ह्या गोष्टी बरेच लोक सांगत नाही म्हणून. ठीक आहे, सो पण इथे मी जेवढं माझ्याकडून शक्य आहे, ज्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या आहेत, ठीक आहे, तर ते मी तुमच्याशी शेअर करतो आहे. बरेच शिक्षक किंवा मग जे कोणी सीसॅट शिकवत आहेत, ठीक आहे, सो बरेच लोक तुम्हाला ते प्रश्न सॉल्व करून देतील. ठीक आहे, बट ते सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज जे सीसॅटमध्ये आहे ते योग्य ते टाईम मॅनेजमेंटचं योग्य वेळेत होणं आवश्यक आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंटची गोष्ट मी तुम्हाला अगोदर बोललेलो होतो. ठीक आहे, तर डिझास्टर मॅनेजमेंट त्या गोष्टी आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे कसं की तुम्ही एखाद्या मॅथ्स रिजनिंगमध्ये समजा तुमचा भरपूर वेळ गेलेला किंवा एखाद्या पॅसेजमध्ये भरपूर वेळ गेला आणि शेवटचे काही 10 मिनटं राहिलेले आहे आणि अशामध्ये तुमचा बरेचसे मॅथ्स रिजनिंगचे प्रॉब्लेम बाकी आहे, पॅसेज बाकी आहे, तर अशा वेळेमध्ये तुम्ही कसे ते कमी वेळेमध्ये
नाही का योग्य योग्य ते लॉजिक वापरून, ठीक आहे, कशाप्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता, त्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत या बॅचमध्ये, ठीक आहे. तो हे तुम्ही फीडबॅक वाचून घ्या, ठीक आहे. बॅचविषयी तुम्हाला सांगतो आहे थोडंफार, ठीक आहे. तर बघा, बॅचमध्ये हे आपण बॅच कशावर घेणार आहे, टेलिग्राम व्हॉईस चॅटवर घेणार आहोत. आणि त्याचबरोबर जे काही PDF असतील ते तुम्हाला ग्रुपला किंवा टेलिग्राम चॅनलला किंवा तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर जो काही ग्रुप बनवता येईल त्या ग्रुपवर ते शेअर करण्यात येईल, ठीक आहे. पेपर शेअर करण्यात येईल. व्हॉईस चॅटचा हा फायदा पण असा आहे की आपले बरेच विद्यार्थी काही ग्रामीण भागातील असतात, ठीक आहे, काही शहरी गरीब असतात, तर त्यांना डेटा कमी लागतो व्हॉईस चॅटच्या माध्यमातून, आणि त्यांना एक चांगल्या क्वालिटीचा कंटेंट त्यांना मिळू शकतो, ठीक आहे. तर त्यामुळं आपण व्हॉईस चॅट प्रिफर करतो आहे. नंतर मग ही बॅच आपण केव्हापासून घेतो आहे, तर 27 जानेवारीपासून आपण ही बॅच चालू करतो आहे, ठीक आहे. आणि त्यानंतरही ज्या लोकांना ॲडमिशन घ्यायची असेल, ठीक आहे, सो त्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपण उपलब्ध करून देणार आहे. आणि जे लोक रेकॉर्डिंग फॉर्ममध्ये लेक्चर ऐकणार आहेत, रेकॉर्डेड फॉर्म ते पण आपण गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून ते देणार आहोत, ठीक आहे. आणि जे लोक रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर ऐकतील त्यांचे डाऊट सॉल्विंग आपण त्यासाठी सेपरेट लाईव्ह सेशन घेणार आहोत, त्या माध्यमातून आपण त्यांचे डाऊट सॉल्व करणार आहोत, ठीक आहे. आणि या कोर्समध्ये आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे 17 ते 21 असे एकूण 5 पेपर्स आपण डिस्कस करणार आहोत. हे जे काही मी आता सध्या तुमच्याशी शेअर केलं आहे त्या फार कमी गोष्टी आहेत. प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक पॅसेजेसमध्ये काहीतरी नवीन गोष्टी असतात, ते नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि त्या तुम्ही ज्या काही मी नवीन गोष्टी शिकलेलो आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या 5 पेपरच्या माध्यमातून भरपूर गोष्टी आपल्यासोबत शेअर करण्यासारख्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुमची शेअर करणार आहे. त्याचबरोबर CSAT पेपरची एकंदरीत मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजी, ठीक आहे. आणि त्याचबरोबर CSAT पेपरमध्ये येणारे जे त्याचं आपत्ती व्यवस्थापन हे आपण यामध्ये कवर करणार आहोत या कोर्समध्ये. नंतर मग पॅसेज न बघताही सॉल्व करणे, ज्याचा तुम्हाला डेमो दिलेला आहे, तर त्याच्या काही विविध पद्धती आहेत तेही आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. नंतर मग GSचे नॉलेज CSATमध्ये केव्हा आणि कसे वापरावे हे आपण बघणार आहोत. त्याचा तुम्हाला छोटासा डेमो आपल्याला दिलेला आहे. सायन्स आणि इंग्लिशचे पॅसेज हे कमी वेळात कसे अटेम्प्ट करता येईल तेही आपण त्याचा एक छोटासा डेमो दिला आहे, पण त्याच्या पण अजून काही पद्धती असतील ते तुमच्याशी शेअर करण्यात येतील, ठीक आहे. नंतर प्रश्नाची भाषा म्हणजे काय, त्यावरून योग्य उत्तरावर कसे पोहोचावे. नंतर 50% जे प्रश्न असतात त्यामध्ये योग्य उत्तरापर्यंत कसे पोहोचावे हे आपण यामध्ये बघणार आहोत, ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की 50% प्रश्न असेल त्यांचं 50%मध्ये पण प्रश्न चुकतो, त्यामध्ये योग्य उत्तरावर कसं परत पोहोचता येईल तेही आपण यामध्ये बघणार आहोत. आणि मॅथ्स रिजनिंगचे जे प्रश्न पूर्ण सॉल्व न करता योग्य उत्तरापर्यंत कसं जाता येईल तेही आपण बघणार आहोत. हे काही 2-3 तुम्हाला डेमो दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त अजून काही पद्धती आहेत ज्या तुमचे शेअर करण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून तुम्ही मॅथ्स रिजनिंगचे प्रश्न कमी वेळेत सॉल्व करू शकता, ठीक आहे. आणि कमीत वेळेत प्रश्न अटेम्प्ट करण्याच्या ट्रिक्स तुमचे शेअर करण्यात येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती आहे त्यांच्यासाठी काही सिंपल पद्धती आपण मॅथ्सच्या तुमच्याशी शेअर करण्यात येणार आहे, ठीक आहे. आणि डिसिजन मेकिंगमध्ये पण लक्षात घ्या की जे सर्वात योग्य उत्तरापर्यंत कसे शोधावे आणि त्याचबरोबर कुठल्या पॅरामीटरच्या बेसिसवर डिसिजन मेकिंगचे योग्य उत्तर देण्यात येते त्याही गोष्टी आपण तुमच्याशी शेअर करण्यात येणार, ठीक आहे. आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण GS 2020चा टिप्स ट्रिक्स डिस्कशन हे CSATच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत घेणार आहोत, ठीक आहे. या सगळ्या कोर्सची जी फीज लक्षात घ्या 399 फक्त आहे, ठीक आहे. फक्त किती आहे, 399, ओके. आणि हे लक्षात घ्या की हा जो कंटेंट पूर्ण आहे, हा कंटेंट हा माझ्या स्वानुभवातून आलेला आहे, त्यामुळे तुम्ही पैसे पेड करून हे कंटेंट दुसरीकडे मिळणं थोडंसं अवघड आहे. कारण की ह्या सगळ्या म्हणजे मी स्वतः डिराईव्ह केलेल्या काही मेथड आहेत त्यात तुमचे शेअर करणार आहे, ठीक आहे. लक्षात घ्या. आणि याची प्रोसेस लक्षात घ्या, ॲडमिशनची प्रोसेस. तुम्ही या नंबरवर फोनपे, पेटीएम किंवा गुगल पेवर फीज सबमिट करू शकता. त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या नंबरवर पाठवावा लागेल. अकाउंट नेम आहे सुनंदा महादेव शिंगाडे आणि UPI ID लक्षात ठेवायचा. UPI ID हा आहे, याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता, ठीक आहे. तुम्हाला त्यानंतर एका प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड करण्यात येणार आणि तिथेच तुम्हाला लेक्चरचा ॲक्सेस मिळेल, लक्षात ठेवायचं. आणि काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. आणि
तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा होईल. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे @निपुण मनोहर. ठीक आहे, @निपुण मनोहर हा ID आहे टेलिग्रामचा आणि नाव आहे निपुण मनोहर्स चॅनल. ठीक आहे. सो या टेलिग्राम चॅनलवर 40 तासापेक्षा जास्त जे काही GSचे रिव्हिजन लेक्चर आहे, स्ट्रॅटेजी लेक्चर आहे, ते सगळे शेअर मी केलेले आहेत. ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आणि आपल्या मित्रांशी शेअर करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या गोष्टींचा फायदा होईल. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया आपण इथे. तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता किंवा टेलिग्राम ID ला तुम्ही मेसेज करू शकता किंवा या नंबरवर कॉल करून विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सो मच.